भाग 1. बंद खोलीतील रहस्य. आयुष्यामध्ये काही घटना अशा घडतात ज्या सुरुवातीला अगदी साध्या वाटतात, पण जसं वेळ पुढे सरकतो तसं त्या घटनेमागचं भयानक सत्य समोर येऊ लागतं. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात अभिजित शिंदे नावाचा 88 वर्षांचा व्यक्ती राहत होता. अभिजित स्वभावाने शांत, प्रामाणिक आणि कष्टाळू होता. गावामध्ये त्याची चांगली प्रतिष्ठा होती. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी स्वाती, 12 वर्षांचा मुलगा अद्वैत, 8 वर्षांची मुलगी अन्वी, तसेच त्याची आई मंगला शिंदे राहत होती. अभिजितचं कराड शहरामध्ये हार्डवेअरचं दुकान होतं. व्यवसाय चांगला चालत होता. मुलं चांगल्या शाळेत शिकत होती आणि घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. स्वाती ही घर सांभाळत होती. शेजारी पाजारी तिला एक आदर्श गृहिणी म्हणून ओळखत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अभिजितच्या आयुष्यामध्ये काही विचित्र गोष्टी घडू लागल्या होत्या. त्याच्या दुकानामधून वारंवार पैसे कमी होऊ लागले होते. सुरुवातीला त्याला वाटलं की हिशोबामध्ये चूक होत असेल, पण जेव्हा सलग तिसऱ्यांदा मोठी रक्कम गायब झाली, तेव्हा त्याच्या मनामध्ये संशय निर्माण झाला. एक दिवस त्याने दुकानातील कर्मचाऱ्यांना बोलावलं. "तुमच्यापैकी कुणाला काही माहिती आहे का?" त्याने विचारलं. सर्वांनी नकारार्थी मान हलवली. "साहेब, आम्ही असं काही करणार नाही," एक कर्मचारी म्हणाला. अभिजित शांत राहिला. त्याला कोणावरही विनाकारण आरोप करायचे नव्हते. त्यामुळे त्याने दुकानामध्ये नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे स्वातीच्या वागण्यातही बदल दिसू लागला होता. ती सतत कोणाच्या तरी फोनची वाट पाहत असल्यासारखी वागत होती. फोन वाजला की ती दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन बोलायची. कधी कधी ती मुलांवर विनाकारण चिडायची. हे सर्व पाहून अभिजितला काळजी वाटू लागली. एक रात्री त्याने स्वातीला विचारलं, "सगळं ठीक आहे ना?" "हो का?" स्वातीने उलट प्रश्न विचारला. "हल्ली तू खूप बदलली आहेस. तुम्हाला उगाच संशय येतोय," ती म्हणाली आणि विषय बदलला. अभिजितने अधिक काही विचारलं नाही. 2 दिवसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना अभिजितला धक्का बसला. रात्री दुकान बंद झाल्यानंतर एक व्यक्ती मागच्या दरवाजातून आत आली होती. त्या व्यक्तीने कॅश ड्रॉवरमधून पैसे काढले आणि काही मिनिटांमध्ये तिथून निघून गेली. मात्र त्या व्यक्तीने चेहऱ्यावर मास्क घातला होता. त्यामुळे ओळख पटत नव्हती. पण एक गोष्ट स्पष्ट होती. त्या व्यक्तीकडे दुकानाची डुप्लिकेट चावी होती आणि ही चावी फक्त 3 लोकांकडे होती. स्वतः अभिजित, त्याचा विश्वासू कर्मचारी प्रशांत आणि त्याची पत्नी स्वाती. त्या रात्री अभिजित खूप अस्वस्थ झाला. त्याला स्वातीवर संशय घ्यायचा नव्हता, पण परिस्थिती तशीच होती. दुसऱ्या दिवशी त्याने शांतपणे स्वातीला विचारलं, "तुझ्याकडे दुकानाची चावी आहे ना?" "हो, आहे." "ती मला दाखवशील?" क्षणभर स्वातीच्या चेहऱ्यावरील भाव बदलले, पण तिने लगेच कपाटातून चावी आणून दिली. अभिजित काही बोलला नाही. त्याच रात्री जवळपास 12 वाजता अभिजितच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. "हॅलो?" समोरून एक घाबरलेला आवाज आला. "तुम्ही अभिजित शिंदे बोलताय?" "हो." "कोण बोलताय?" "तुमच्या दुकानामध्ये चोरी करणारी व्यक्ती मला माहिती आहे." अभिजितचा श्वास वेगाने चालू लागला. "कोण आहे ती व्यक्ती?" समोरचा व्यक्ती काही सेकंद शांत राहिला आणि मग म्हणाला, "जर सत्य जाणून घ्यायचं असेल तर उद्या सकाळी 6 वाजता जुन्या साखर कारखान्याजवळ या. पण एकटे या." "तुम्ही कोण आहात?" अभिजितने विचारलं. पण फोन कट झाला होता. त्या रात्री अभिजितला झोप लागली नाही. त्याच्या मनामध्ये एकाच प्रश्नाचं वादळ उठलं होतं. चोरी करणारा कोण होता आणि त्या अनोळखी व्यक्तीला इतकी महत्वाची माहिती कशी मिळाली होती? त्याला कल्पनाही नव्हती की दुसऱ्या दिवशी सकाळी तो जे पाहणार होता ते त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होतं. स्टोरी भाग 2. जुन्या कारखान्यातील सावली रात्रभर अभिजितच्या डोळ्यांना डोळा लागला नव्हता. त्या अनोळखी व्यक्तीचा फोन त्याच्या मनात सतत घुमत होता. जर सत्य जाणून घ्यायचं असेल तर उद्या सकाळी 6 वाजता जुन्या साखर कारखान्याजवळ या. पहाटे 5:30च्या सुमारास अभिजित घरातून निघाला. त्याने कोणालाही काही सांगितलं नाही. कराडच्या बाहेर असलेला तो जुना साखर कारखाना अनेक वर्षांपासून बंद होता. मोडकळीस आलेल्या इमारती, तुटलेल्या खिडक्या आणि सभोवतालचं निर्मनुष्य वातावरण पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहिला असता. अभिजित कारखान्याच्या गेटजवळ पोहोचला. तो आजूबाजूला पाहू लागला, पण तिथे कुणीच नव्हतं. "कोणी आहे का?" त्याने मोठ्याने आवाज दिला. काही क्षण शांतता पसरली. अचानक त्याच्या नजरेस कारखान्याच्या आतल्या बाजूला एक काळी बॅग पडलेली दिसली. तो सावधपणे पुढे गेला. त्याने बॅग उघडली आणि क्षणात त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला.
बॅगेमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड होती आणि त्यासोबत एक छोटासा लिफाफा. थरथरत्या हातांनी त्याने लिफाफा उघडला. आत एक चिठ्ठी होती. ही फक्त सुरुवात आहे. सत्य शोधायचं असेल तर प्रशांतवर लक्ष ठेव. प्रशांत, अभिजितच्या दुकानात गेली 5 वर्ष काम करणारा त्याचा सर्वात विश्वासू कर्मचारी. हे शक्य आहे का? अभिजित विचारात पडला. तेवढ्यात त्याला मागून पावलांचा आवाज ऐकू आला. तो वळून पाहणार इतक्यात कोणीतरी वेगाने पळत तिथून निघून गेलं. अभिजितने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण समोरची व्यक्ती कारखान्याच्या मागच्या जंगलाच्या दिशेने पसार झाली. घरी परतल्यानंतर अभिजितने कोणालाही याबद्दल सांगितलं नाही. तो थेट दुकानात गेला. नेहमीप्रमाणे प्रशांत काम करत होता. "साहेब, तब्येत ठीक आहे ना?" प्रशांतने विचारलं. "हो," अभिजित म्हणाला. पण त्याचं संपूर्ण लक्ष प्रशांतच्या हालचालींवर होतं. त्या दिवशी संध्याकाळी दुकान बंद झाल्यानंतर अभिजितने सीसीटीव्ही फुटेज पुन्हा तपासलं. यावेळी त्याला आणखी एक गोष्ट लक्षात आली. चोरी झालेल्या प्रत्येक दिवशी प्रशांत काही मिनिटं दुकानात एकटाच थांबलेला होता. अभिजितच्या मनातील संशय वाढत होता. त्याच रात्री अभिजितला पुन्हा त्या अनोळखी नंबरवरून फोन आला. "तुम्हाला जे मिळालं ते पोलिसांना सांगू नका." "तू कोण आहेस?" अभिजित ओरडला. "मी कोण आहे हे महत्वाचं नाही, पण प्रशांतवर विश्वास ठेवू नका." "तुला हे सगळं कसं माहिती आहे?" समोरून काही क्षण शांतता होती आणि मग तो आवाज म्हणाला, "कारण पुढचा नंबर तुमचा असू शकतो." फोन कट झाला. हे ऐकताच अभिजितच्या अंगावर शहारे आले. तो आता घाबरला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने गुपचूप पोलीस निरीक्षक विक्रम सावंत यांची भेट घेतली. त्याने त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. निरीक्षक सावंत गंभीर झाले. "हे प्रकरण साध्या चोरीचं वाटत नाही," ते म्हणाले. "तुमच्या जीवाला धोका असू शकतो." पोलिसांनी तपास सुरू केला. प्रशांतची गुप्तपणे चौकशी करण्यात आली, मात्र त्याच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा सापडत नव्हता. याच दरम्यान अभिजितच्या घरामध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली. त्या रात्री स्वाती कपाटातून काहीतरी शोधत होती. तेवढ्यात मंगलाताईंनी तिला विचारलं, "काय शोधतेस ग?" "काही नाही आई," स्वाती घाबरत म्हणाली. मात्र तिच्या हातातून एक कागद खाली पडला. मंगलाताईंनी तो उचलला. तो एका रिसॉर्टच्या बुकिंगची पावती होती. त्यावर 2 नावं लिहिली होती. पहिलं नाव स्वाती शिंदे आणि दुसरं नाव पाहून मंगलाताईंच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्या पावतीवर दुसरं नाव होतं, प्रशांत देशमुख. क्रमशः भाग 3 मध्ये मंगलाताई अभिजितला संपूर्ण सत्य सांगतात. प्रशांत आणि स्वातीच्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासा होतो आणि एका साध्या चोरीच्या प्रकरणामागे लपलेला भयानक कट उघड होऊ लागतो. कटाचा उलगडा रिसॉर्टच्या बुकिंगची पावती हातात धरून मंगलाताई काही क्षण जागच्या जागी उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. स्वाती शिंदे आणि प्रशांत देशमुख, त्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले. हे दोघं एकत्र रिसॉर्टमध्ये का गेले होते? याचा दुकानातील चोरीशी काही संबंध होता का? आणि अभिजितच्या आयुष्यामध्ये नेमकं काय सुरू होतं? त्या रात्री मंगलाताईंनी अभिजितला सर्व काही सांगितलं. पावती पाहताच अभिजितच्या हातापायांमध्ये कंप सुटला. "आई, हे शक्यच नाही." "मलाही तसंच वाटत होतं बाळा," मंगलाताई म्हणाल्या. "पण हे बघ." अभिजित काही क्षण शांत बसला. त्याच्या मनात स्वातीसोबतच्या गेल्या 15 वर्षांच्या आठवणी तरळू लागल्या. त्याने स्वतःला सावरलं. "जोपर्यंत सत्य समोर येत नाही, तोपर्यंत मी कोणावरही आरोप करणार नाही." दुसऱ्या दिवशी अभिजितने निरीक्षक विक्रम सावंत यांची भेट घेतली. त्याने त्यांना ती पावती दाखवली. निरीक्षक सावंत विचारात पडले. हे प्रकरण आता गंभीर होत चाललं आहे. त्यांनी तात्काळ त्या रिसॉर्टची चौकशी करण्याचे आदेश दिले. रिसॉर्टच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली आणि जे समोर आलं त्याने सर्वांनाच धक्का बसला. फुटेजमध्ये स्वाती आणि प्रशांत एकत्र रिसॉर्टमध्ये प्रवेश करताना दिसत होते. त्यांच्या भेटी एकदाच झाल्या नव्हत्या. गेल्या 6 महिन्यांमध्ये ते अनेक वेळा तिथे आले होते. अभिजितच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटले. "मी इतका वाईट नवरा होतो का?" तो निरीक्षक सावंत यांना विचारत होता. मात्र निरीक्षक सावंत यांच्या मनात वेगळेच प्रश्न होते. जर स्वाती आणि प्रशांतचे संबंध होते, तर मग दुकानातील चोरीचं रहस्य काय होतं? आणि त्या अनोळखी व्यक्तीने अभिजितला फोन का केला होता? त्याच दिवशी पोलिसांनी प्रशांतला चौकशीसाठी बोलावलं. "तुझं आणि स्वातीचं नातं काय आहे?" सावंत यांनी विचारलं. प्रशांत काही क्षण शांत राहिला. "आम्ही मित्र आहोत," तो म्हणाला.
मात्र जेव्हा त्याला रिसॉर्टचं फुटेज दाखवण्यात आलं तेव्हा त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. "साहेब, मी सगळं सांगतो." प्रशांतने कबूल केलं की गेल्या काही महिन्यांपासून त्याचे आणि स्वातीचे प्रेमसंबंध होते. मात्र त्याने चोरीमध्ये आपला सहभाग नसल्याचं सांगितलं. "दुकानातून पैसे मी चोरले नाहीत," तो म्हणाला. पोलिसांना आता दोन वेगवेगळ्या गोष्टी समोर दिसत होत्या. एक म्हणजे अनैतिक संबंध आणि दुसरं म्हणजे चोरी. मात्र या दोन्ही गोष्टींचा काही संबंध आहे का, याच उत्तर शोधणं आवश्यक होतं. त्याच रात्री अभिजित आपल्या घराच्या गच्चीवर एकटाच बसला होता. त्याच्या मनामध्ये प्रचंड वादळ सुरू होतं. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर पुन्हा त्या अनोळखी नंबरवरून फोन आला. "तुम्ही प्रशांतवर विश्वास ठेवला नाही, हे बरं केलंत." अभिजित संतापला. "तू कोण आहेस आणि हे सगळं तुला कसं माहिती आहे?" समोरून शांत आवाज आला. "कारण मला माहिती आहे की चोरी करणारा प्रशांत नाही." "मग कोण आहे?" अभिजितने विचारलं. त्या व्यक्तीने उत्तर दिलं, "तुमच्या अगदी जवळची व्यक्ती." अभिजितचं हृदय जोरात धडधडू लागलं. "स्पष्ट बोल." काही सेकंद शांतता पसरली आणि मग तो आवाज म्हणाला, "जर सत्य जाणून घ्यायचं असेल तर उद्या रात्री जुन्या विहिरीजवळ या, पण यावेळी उशीर करू नका." फोन कट झाला. दुसऱ्या दिवशी ही माहिती अभिजितने निरीक्षक सावंत यांना दिली. पोलिसांनी सापळा रचण्याचा निर्णय घेतला. अभिजित एकटाच जुन्या विहिरीकडे जाणार होता. मात्र दूर अंतरावरून पोलिसांची नजर त्याच्यावर असणार होती. रात्री 10:30 वाजता अभिजित त्या ठिकाणी पोहोचला. जुन्या विहिरीच्या बाजूला अंधार पसरला होता. अचानक झुडपांमधून एक व्यक्ती बाहेर आली. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. "मी उशीर केला नाही ना?" त्या व्यक्तीने विचारलं. अभिजितने त्याच्याकडे नीट पाहिलं आणि तो चेहरा पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण ती व्यक्ती होती स्वातीची सख्खी धाकटी बहीण स्नेहा. स्नेहाने थरथरत्या आवाजात म्हटलं, "दादा, ताई अडचणीत अडकली आहे, पण सत्य तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे." अभिजित स्तब्ध झाला. स्नेहाला नेमकं काय माहिती होतं? दुकानातील चोरी कोणी केली होती? आणि स्वाती खरंच गुन्हेगार होती की ती स्वतः एखाद्या मोठ्या कटाची बळी ठरली होती? क्रमशः अंतिम भागामध्ये स्नेहा उघड करते संपूर्ण सत्य. चोरीमागचा खरा सूत्रधार समोर येतो आणि अभिजितच्या आयुष्याला हादरवून सोडणारं अंतिम रहस्य उलगडतं. स्टोरी भाग 4 अंतिम भाग. सत्याचा शेवट. जुन्या विहिरीजवळ उभ्या असलेल्या स्नेहाच्या डोळ्यांमध्ये भीती स्पष्ट दिसत होती. अभिजित तिच्याकडे अविश्वासाने पाहत होता. "स्नेहा, नेमकं काय चाललं आहे? मला सगळं खरं सांग." स्नेहाने थरथरणाऱ्या आवाजात बोलायला सुरुवात केली. "दादा, ताईने खूप मोठी चूक केली आहे, पण ती ज्या गोष्टीमध्ये अडकली आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुला दिसत नव्हता." अभिजित शांतपणे ऐकत होता. स्नेहाच्या सांगण्यानुसार काही महिन्यांपूर्वी स्वातीची ओळख प्रशांत सोबत अधिक जवळून झाली होती. प्रशांतने स्वतःला अत्यंत समजूतदार आणि मदत करणारा माणूस म्हणून तिच्यासमोर उभं केलं. हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढली. पण प्रशांतवर मोठ्या प्रमाणात कर्ज होतं. त्याच्या मागे सावकार लागले होते. त्याला पैशांची गरज होती आणि याच काळात त्याला दुकानाच्या डुप्लिकेट चावीबद्दल माहिती मिळाली. प्रशांतने स्वातीला भावनिकरित्या आपल्या जाळ्यात ओढलं. "फक्त काही दिवसांची मदत कर, नंतर आपण सगळं ठीक करू," तो तिला सांगायचा. सुरुवातीला स्वातीने नकार दिला. मात्र सततच्या दबावामुळे आणि चुकीच्या भावनांमुळे ती त्याला मदत करू लागली. दुकानातील डुप्लिकेट चावी वापरून रात्री पैसे काढले जाऊ लागले. स्वातीला वाटत होतं की हे थांबेल, पण एकदा गुन्ह्याची सुरुवात झाली की मागे फिरणं कठीण होतं. याच दरम्यान प्रशांतने अभिजितलाही संपवण्याचा विचार सुरू केला होता. कारण त्याला भीती वाटत होती की सत्य कधी ना कधी समोर येईल. ही गोष्ट स्वातीला समजली. ती घाबरली. तिने प्रशांतला विरोध केला. दोघांमध्ये अनेकदा वाद झाले. स्नेहाला संपूर्ण प्रकार समजल्यानंतर तिने स्वातीला पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. पण स्वातीला स्वतःच्या कृत्यांची भीती वाटत होती. "मग मला फोन कोण करत होतं?" अभिजितने विचारलं. स्नेहा म्हणाली, "ते फोन मी करत होते." "काय?" "मला थेट सत्य सांगण्याची हिंमत होत नव्हती, पण तुम्हाला सावध करणं आवश्यक होतं." अभिजित स्तब्ध झाला. स्नेहाचा जबाब घेतल्यानंतर निरीक्षक विक्रम सावंत यांनी तातडीने प्रशांतला अटक करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांचं पथक त्याच्या घरी पोहोचलं. मात्र प्रशांत फरार झाला होता. त्याचा मोबाईल बंद होता. त्याचा शोध सुरू झाला. 2 दिवसांनी प्रशांतचं लोकेशन कोल्हापूर जवळील एका लॉजमध्ये मिळालं. पोलिसांनी तिथे छापा टाकला. प्रशांतने पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पण काही अंतरावर त्याला पकडण्यात आलं. पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या चौकशी दरम्यान प्रशांतने अखेर सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. त्याने चोरीची योजना आखल्याचं मान्य केलं. स्वातीचा वापर केल्याचंही त्याने कबूल केलं. माझ्यावर खूप कर्ज होतं. मला पैशांची गरज होती, तो म्हणाला. पण अभिजितचा जीव घेण्याचा विचार केला होता का? निरीक्षक सावंत यांनी विचारलं. प्रशांत काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, हो. हे ऐकताच अभिजितच्या अंगावर काटा आला. तपास पूर्ण झाल्यानंतर प्रशांत विरुद्ध चोरी, फसवणूक आणि खुनाचा कट रचल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. स्वातीविरुद्धही चोरीमध्ये सहकार्य केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. काही महिन्यांनी न्यायालयाने निर्णय दिला. प्रशांतला कठोर शिक्षा सुनावण्यात आली. स्वातीलाही तिच्या सहभागासाठी शिक्षा झाली. न्यायालयाबाहेर उभा असलेला अभिजित शांतपणे आकाशाकडे पाहत होता. त्याने एकाच वेळी अनेक गोष्टी गमावल्या होत्या. विश्वास, नातं आणि सुखी संसाराची स्वप्न. मात्र त्याच्यासमोर अजूनही 2 कारणं होती जगण्याची. त्याची मुलं, अद्वैत आणि अन्वी. त्यांनीच त्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद दिली. ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते. चुकीच्या मार्गाने मिळवलेले पैसे कधीच सुख देत नाहीत. भावनांच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय अनेक आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. विश्वास हा